प्रत्येक काम करण्याची ना एक पद्धत असते आणि त्यानुसार आपल्याला ते जमत असेल ना, तर जगात दुसरा आनंद नाही. भाकरी हा एक ना पारंपरिक ज्वारीचा, बाजरीचा किंवा नाचणीच्या पिठापासून बनवला जाणारा पदार्थ आहे, जो आपल्याकडे रोज रात्री बऱ्यापैकी सर्रास घरांमध्ये खाल्ला जातो. कारण झोप शांत लागते आणि पचायला हलकं असतं. तर भाकरीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे लवकर पचतं, त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. भाकरी हा महाराष्ट्रातील प्रमुख अन्नपदार्थ मानला जातो. पिझ्झा, बर्गर, नूडल्स हे मैद्याचे पदार्थ खाऊन चरबी वाढवून घेण्यापेक्षा भाकरी खाणे कधीही चांगले ना. मी देखील फॉर चेंज म्हणून बाहेर जाऊन खाते, पण डेली बेसिसवर भाकरी, चपाती, भाजी, भात खाणं प्रेफर करते. आधी भाकरी खायला आवडत नव्हती, कारण ती बनवता येत नव्हती. त्यामुळे ती ती बनवण्यात सुद्धा मला कधी इंटरेस्ट यायचा नाही. आता माझ्यासारख्या बऱ्याचशा मुली असतील, की भाकरी खायला आवडते, पण बनवायला येत नाही. पण पोरींनो, तुम्ही ना ट्राय करा. 2-3 वेळा ट्राय केलं ना, तुम्हाला येऊन जाईल. कारण बायकांना सगळ्यातलं सगळं येतं आणि सगळ्यातलं सगळं कळतं, हे माहिती आहे आपल्याला. तसं हे आपल्याला सगळंच बनवावं लागतं लग्नानंतर. येतं की नाही येत, आवडतं की नाही आवडतं, हा ऑप्शन आपल्याकडे शिल्लकच नसतो. तर मला तर अजून पण परफेक्ट येत नाही, पण परफेक्ट कोणीच नसतं. आपण पण त्यातलेच एक आहोत समजायचं आणि सोडून द्यायचं. जास्त काही नाही, पण पिठलं भाकरी आणि त्यासोबत ठेचा बनवायला शिका, बास. माझं उपयुक्त असलेलं ज्ञान ऐकून झालं असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा.